फेशियलमध्ये सगळ्यात सुरुवातीची स्टेप म्हणजे क्लिन्झिंग. तर इथे मी घेतलेलं आहे ऑक्सिग्लो हर्बलचं ॲलोवेरा अँड लेमन डीप क्लिन्झिंग मिल्क. हे क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते ऑल स्किन टाईप आहे. तुमच्याकडे जर क्लिन्झिंग मिल्क नसेल तर तुम्ही साध्या फेसवॉशने देखील तुमचा चेहरा जो आहे तो क्लीन करू शकता. क्लिन्झिंग मिल्क काय करतं तर तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पोल्युशन, माती, धूळ वगैरे बसलेली असते ती रिमूव्ह करण्याचं काम करतं आणि तुमचे पोर्स जे आहेत ते छान प्रकारे क्लीन करतं. तर इथे मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये क्लिन्झिंग मिल्क जे आहे माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छान प्रकारे सगळीकडे रफ करणार आहे हातांच्या मदतीने. तर तुम्ही इथे काय करू शकता, थोड्याशा एखाद्या बाउलमध्ये किंवा कशामध्ये तरी थोडंसं पाणी घेऊ शकता आणि तुमच्या हातामध्ये ते पाणी लावून हातांनी पाणी घेऊन थोडं थोडं तुमच्या चेहऱ्यावरती हलक्या हाताने मसाज करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घेऊन क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते रफ करत आहे आणि हलक्या हाताने एकदम सॉफ्टली चेहऱ्यावरती मसाज करत आहे. तर असं केल्यामुळे तुमचे पोर्स जे आहेत ते क्लीन होतात. तुमच्या चेहऱ्यावरची जी काही घाण असते, रेग्युलरली आपण मेकअप यूज करतो, वेगवेगळे प्रोडक्ट यूज करतो, त्यामुळे जे साईड इफेक्ट होतात म्हणजेच ॲक्ने, पिंपल येतात ते येत नाहीत क्लिन्झिंग केल्यामुळे. प्लस क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते तुमची त्वचा जर टॅन झाली असेल तर ते देखील रिमूव्ह करण्याचं काम करतं. प्लस त्वचेला मॉइश्चराईज आणि हायड्रेटेड ठेवतं. तर इथे मी हलक्या हाताने क्लिन्झिंग करून घेत आहे. तर माझी क्लिन्झिंग जी आहे ती करून झालेली आहे आणि मी माझा चेहरा वॉश करून आलेले आहे आणि इथे मी एक सॉफ्ट टॉवेल यूज केलेला आहे माझा चेहरा जो आहे तो पुसण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता छान प्रकारे चेहरा जो आहे तो क्लीन झालेला आहे आणि खूप सॉफ्ट देखील झालेला आहे.